इतकं कशाला घाबरतोय मोदी साहेब मला हे कळत नाही की मतलब भाजपने इतकं चांगलं काम केलेलं आहे, इतकं चांगलं काम केलेलं आहे की 400 पेक्षा जास्त ते जिंकणार आहे. मतलब ते ग्राउंडवर येण्याच्या पूर्वी त्यांनी स्वप्न बघितलं की आम्हाला 400 पेक्षा जास्त मिळणार आहे. तर कशाला इतकं त्रास घेतो, घरी बसा ना. इतकं उन्हात कशाला लोकांनाही बोलवतो, गाड्या पाठवून पैसे देऊन सगळ्यांना जमा करतो आपल्या भाषण ऐकण्यासाठी, आणि तोच तो भाषण आपल्या मित्रों दोस्तों भाइयों बहनों हेच असतं ना. आणि काय म्हणजे इतकं चांगलं काम केलं असेल तर आपल्याला इतकं सारे हे सभा घेण्याचं काही कारण नाही. सगळं उमेदवार बोलतो की नाही मोदी साहेबांना बोला आमचं काही पक्का आहेच नाही, उसके अंदर आम्ही पडणार. तर इतकी वेटिंग लिस्ट आहे त्यांचे जे 400 स्वप्नातले खासदार आहे ना, त्यांची इतकी वेटिंग लिस्ट आहे की आम्हाला मोदी साहेब पाठवा, कमीत कमी काहीतरी मतं मिळतील आम्हाला. तर बघा आता येणार 4 जूनला आपल्याला कळेल की त्यांची सभाचा किती परिणाम होणार आहे. तुमच्या विरोधात स्वागत करेल मी, स्वागत करेल. म्हणजे मी तर ते जे कॅन्डिडेट आहे ते आपल्याला विनंती करत असेल की मोदी साहेब तुम्ही या, मी त्याच्यापेक्षा जास्त विनंती करतो की कृपा करून या इथे. कारण मी तुम्हाला प्रश्न तरी विचारेल, एक दिवस अगोदर मी मीडियाच्या मार्फत आपल्यालाही प्रश्न विचारेल की 30 मार्च 2022 तक इस देश में हर बेघर को दिया जाएगा घर, और सिर्फ घर नहीं रहेगा, घर में रहेगा नल, नल में रहेगा जल. तो मोदी जी मी आपल्याला विचारणार की एकही घर दिलं नाही प्रधानमंत्री आवास योजनेतून, एक नाही तर दाखवा मला दाखवा तुम्ही. आपण सोबत जाऊन बघू की कुठे बांधलेले आहे ते गोरगरिबांच्या स्वप्नातला घर जे 2017 मध्ये आपण आश्वासन दिले होते, आणि नळ कुठे आहे आणि जल कुठे आहे हे पण मला विचारण्याची. तर तुमचे कॅन्डिडेट पेक्षा मी आपल्याला विनंती करतो की एकदा इथे या आणि सभा घ्या.